येस थँक्यू. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यास पहिल्याच मॅच मध्ये सेट केलेलं आव्हान आता पूर्ण करायचं आहे. त्यासाठी दोन्ही फलंदाज सध्या मैदानामध्ये दाखल. डॉक्टर प्रमोद पवार आणि त्यांच्या बरोबरीने अण्णा लोखंडे हे दोन्ही बॅटर सज्ज आहेत. तो दुसऱ्या बाजूला अनिल पवार. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा एक्स्ट्रा कव्हरला खेळ आहे. डीप मध्ये फिल्डर धावेल. बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत आणि अखेर अडवण्यात यश आलंय. तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं एक अर्धशतक पाहायला मिळालं. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक तगडं आव्हान, एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. सुरुवात इथे 2 ने केली आहे. परंतु या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. प्रत्येक सामना इथे महत्वाचा आहे. ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल जाईल लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. 3 धावा सध्या धाव फलकावर आहेत. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. आज 5व्या पर्वाचा पहिला दिवस. मिड विकेटला खेळलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश आणि बरोबरने धावबादची विकेट. क्रिकेटमधली आत्महत्या. आणि प्रश्न असेल फलंदाजासाठी गरज होती का, तर उत्तर येईल गरज नव्हती. अशा वेळेला केलेली चूक. परंतु क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही आणि अखेर बाद झालाय. खांदे खालावलेत. पहिला धक्का लागलाय. टीमची टोटल सध्या धाव फलकावर आहेत 2 धावा. 3 धावा 1 गडी बाद. तर नेक्स्ट मॅच साठी कॉल आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी दाखल बा. वीर विजय विरुद्ध मेजर 11 पिरळे. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे बी रेडी फॉर टॉस. नाणेफेकीसाठी लगेचच मुख्य मंचावर या. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. सुपंत चषक 2025 श्रीपूर या नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर 5व्या पर्वाचा दिमागदार सोहळा. पहिल्या सामन्यामध्ये आपण दाखल झालेलो आहोत. अनेक मान्यवर दाखल झाले. त्या सर्वांचं स्वागत. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला. संदीप कव्हर्स मधून उडवला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. 2 क्षेत्ररक्षक धावतात. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आखो में इशारा आणि बरोबरच 2 धावा मिळतात. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 5. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट. आमचे गुणलेखक नितीन आमच्यासोबत जोडले गेलेत. तेवढे चांगले लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in यांच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर धावेल तोपर्यंत बॉल चाललाय. टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकार. सुपंत चषक चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 9. सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्ले चालू आहे आणि टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग दाखवणं गरजेचं असेल. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. अशा वेळेला मोठे फटके खेळणं भरपूर गरजेचं, कारण डोंगर मोठा आहे तो पार करायचा. सुरुवात चांगली आहे. पुन्हा कोलवट टप्प्याचाच बॉल वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. समोर खेळ आहे. लॉंग ऑफला जाईल बॉल. क्षेत्ररक्षक या वेळेला बॉल थांबवलाय. एकाच ऍक्शनला थ्रो केलाय. दोघांमध्ये ताळमेळ नव्हता आणि अखेर दुसरी धाव. थोडीशी जोखीम होती परंतु ती स्वीकारली. इथे देखील आखो में इशारा पुन्हा पाहायला मिळाला. 2 धावा इथे मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 11 धावा. पहिलं षटक दुसऱ्या डावातलं. सुपंत चषक 2025 हा महासंग्राम. 5वं पर्व त्यातच सर्व आणि या 5व्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व असे हे दर्जेदार पर्व. आदरणीय सोमा होळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. सुपंत चषक 2025 मध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. किरण दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला चेंडू चांगला फिरवलाय पण तो वाईट बॉलचा सिग्नल.
हे संप सिग्नल आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच वाईट बॉलची घोषणा इथे झाली आहे. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 12. 100 पेक्षा जास्त धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रन रेट वर नजर ठेवावी लागेल. हे लक्ष्य मोठं आहे परंतु ते पार करावं लागणार आहे. किरण ओव्हर दी विकेटने चांगल्या टप्प्यावरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवलाय, फिंगर रोल केली, चांगला ऑफ कटर इथे पेश केलाय. कव्हर्स मधून खेळण्याचा प्रयत्न, कोणतेही कनेक्शन नाहीये. चेंडू सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथे पाहायला मिळाला हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ थोडासा मागे चाललाय. ओ एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि थ्रो. परंतु आता हा थ्रो ओव्हर थ्रोच्या रूपाने होतोय की काय असं चित्र पाहायला मिळतं. आणि अखेर जमिनीला गुदगुल्या करत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार मेहनतीने कमावलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं अशी परिस्थिती झाली. हा नशिबाचा चौकार येतोय. धावा मिळणार आहे तिथे तब्बल 5 धावा. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. मेजर अनिलजी धडस यांचे देखील आगमन झाले. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. सुपंत चषक 2025 मध्ये आपलं स्वागत आहे. नशिबाचा चौकार आणि क्रिकेटचं परिसूत्र मी मगाशीच उल्लेख केला की चुकीला माफी नाही. ते अतिघाई संकटात घेऊन गेले. किरण पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फिरवलाय बॉल, चांगला फिरवला परंतु कव्हर्स मधून स्वीपर कव्हरच्या दिशेने यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू चाललाय. इथे देखील चौकार मिळतोय. 4 धावा. चांगली बॅटिंग. या चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होईल. 21 धावा धाव फलकावर. आणि बरोबरच पुढच्या सामन्यासाठी वीर विजय आपल्याला विनंती आहे तुमच्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवा. बॅकफुटला गेलाय, स्क्वेअर कट करायचा होता. पॉइंटला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. कॉपी बुक फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट. गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका. 12 फेब्रुवारी 1949 त्यांचा जन्मदिवस. संपूर्ण कारकीर्द स्क्वेअर कटची बादशाह म्हणून गाजवली आणि अगदी त्यांच्या शैलीमध्ये खेळलेला फटका परंतु कोणतीही धाव नाहीये. पुढे टाकलाय बॉल, ड्राईव्ह केलाय, गॅप मधून काढलाय. अलॉंग दी कार्पेट दणदण करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणी चौकार. येस थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. हा बॉल चांगला. अनेक वर्ष लेदर क्रिकेटची अविरत सेवा केलेली गुडू देऊसकर काका यांचं देखील आगमन झाले. आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर येऊन असं नसतं बा. अनेकांनी क्रिकेट जगवलं या नगरीमध्ये, या तालुक्यामध्ये. सर्वांचं योगदान क्रिकेटसाठी मोठं आहे. परंतु मॅचच्या दिशेने जर आपण पाहिले तर विकेट आली आहे. ही महत्वाची विकेट. दुसरा धक्का इथे बसलाय. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे धाव फलकावर 25 धावा. 25 ला 2. 25 फॉर 2. एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा. भागीदारी आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप ही भरपूर महत्वाची राहते. आणि या सामन्यामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर ती भागीदारी गरजेची आहे. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. तुम्हाला आक्रमण करावं लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. आणि आता नवीन फलंदाज न्यू बॅटर इन अक्षय काळे. एक वलयांकित खेळाडू आहे. भरपूर अपेक्षा असतील पण समोर आहे सध्या गोलंदाजी करत असताना अभिभांगी, जो सातत्याने चर्चेत राहतो हा खेळाडू. पहिलाच बॉल एक्सप्रेस बॉल होता. बॅटची कड घेतली. फ्लाय स्लिपला फिल्डर आहे. रन मिळणार नाहीये. मेजर अनिलजी दरस साहेबांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय राजरत्न दादा नाईक नवरे आणि जिगरबाज ग्रुप यांच्या वतीने तो सन्मान होईल. आणि सन्मान करत असतानाच मानवंदना देणारा हा चौकार देखील आलाय. जो काव कॉर्नरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला तिथून चांगला गॅप शोधला आणि हा चौकार आलाय. सुपंत चषक चौकार.
नेक्स्ट मॅच मध्ये देखील अनेक तारे सितारे खेळताना पाहायला मिळतील. आदरणीय सोमा होळकर साहेबांचा देखील आपण इथे सन्मान करतो आहोत. अजून एक एक्सप्रेस बॉल पुणे सोलापूर हायवे वरून ट्रॅव्हल झाला. डोळ्यांची पापणी लवते न लवते तो पण ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. हा डॉट बॉल बॅकफुटला जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल सईद लॉंगॉनला एक टप्पा घेतलाय. चांगला टॉस मिळालाय आणि अखेर प्रयत्न कमी पडले. चौकाराची हमी मिळते. हा आलाय चौकार. सुपंत चषक चौकार. विभागी कोणती विकेट. फुल टॉस होता. थोडासा बाहेर जात असताना स्क्वेअर लेगला खेळला. गॅप मोठा आहे. दोन खेळाडूंना टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुपंत चौकार. पिरळे तुमच्यासाठी शेवटचा कॉल आहे. तुमच्या संभाव्य खेळाडूंची यादी ही लवकरात लवकर सुपूर्द करा. थँक्यू. चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलाय. थोडासा आतमध्ये आला. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथे प्राप्त केले. सिंगल बरोबरच ओव्हरची इथे समाप्ती होईल. धावसंख्या स्कोर कार्ड वर 39. 103 धावांचा डोंगर इथे पूर्ण करायचा आहे. सुपंत चषक 2025 पाचव्या पर्वाचा हा महासंग्राम आदरणीय राजरत्न दादा नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप यांच्या माध्यमातून हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच काय तर सुपंत चषक 2025 पाचव्या पर्वामध्ये पहिला दिवस इथे रंगत असताना मॅच नंबर 1 मध्ये 103 धावांचा डोंगर पूर्ण करायचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वर 39 आणि इथून पुढे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 64 धावा. 12 बॉलमध्ये 64 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत करायची आहे. आउटसाइड ऑफ थोडासा बाहेर गेलाय. स्मॅश करायचा होता बॉल. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता तोपर्यंत चांगला थ्रो केला गेला. त्यामुळे एका धावेवर समाधानी व्हावं लागलं. बरोबरच एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावफलक 40 वर पोहोचलाय. आता इथून पुढे तब्बल 63 धावा बनवायच्यात. 11 चेंडूंचा सामना इथे करायचा आहे. वेग वाढवलाय. लॉफ्ट केलाय. स्लॉट मध्ये टाकलाय. पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. सुपंत चषक षटकार. इथे चांगलं कमबॅक केलंय. नेक्स्ट मॅच मध्ये टेनिस क्रिकेट विश्वातला एक तारा आज या क्रीडा नगरीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सुपंत चषक 2025 मध्ये इंदापूरचा टायगर एजाज कुरेशी इन ऍक्शन असेल. विजय टीम कडून वेलकम एजाज. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला लो फुल टॉस होता. पायावर टाकण्याचा प्रयत्न केलाय. फ्लिक केलाय. मनगटी फटकाय. ताकद दाखवली आहे. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट. सुपंत चषक षटकार. या षटकारांनी धावसंख्या वाढील. थँक्यू डीजे. बाबूने दाबा 50 अप. शॉट ऑफ लेंथ. आखू टप्प्याचा चेंडू टाकलाय. आपट बार. ते बाउन्सर टाकलाय. तिकड बाउन्सर. या चेंडूने फलंदाजाला विचारलं हाय हॅलो दुपारच्या जेवणाची काय व्यवस्था केली आहे का. एवढ्या जवळून निघून गेलाय. तिकड बाउन्सर त्याचं उत्तर दिलेलं नाहीये पण तो या चेंडूवर उत्तर दिलं जाईल का. फटका हवेत आहे. फटका फसलाय. गोलंदाज स्वतः दाखल होते आणि त्याने झेल टिपलाय. इथे उत्तर मिळालंय
आणि बरोबरच विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद अक्षय काळे. बॅक टू दी पवेलियन. पंचांना विनंती आहे, वेळेचं बंधन असेल 5 षटकांसाठी प्रत्येक डावाला निर्धारित वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे स्पीडअप करा. एक काळ होता मित्रांनो, घड्याळ कुणाकडेही नव्हतं, वेळ सगळ्यांकडे असायचा. आज प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ आहे परंतु वेळ कुणाकडे नसतो. वेळेचं बंधन असेल, प्रत्येक मॅचसाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेली आहे. ऑनफिल्ड ऑफिशियल्स आपल्याला विनंती, आपण देखील ऑनफिल्ड सूचना द्या खेळाडूंना. थँक्यू. तज्ञ असा पंच पॅनल या स्पर्धेसाठी लाभले. पण तो मॅचच्या दिशेने जाऊया. थोडंसं बॅकफूटवर गेलाय बॅटिंग करणारा संघ दुसऱ्या डावामध्ये. मारुती आला एक नवीन फलंदाज, गोलंदाज आहे माफ करा. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, बॉल चाललाय डीप पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. स्वागत केलंय, 4 धावा. मांगली नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला परंतु दुसऱ्या बाजूने डॉक्टर प्रमोद पवार यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. काही काय लढत देण्याचा प्रयत्न ते करतायत परंतु आता भरपूर धावा गरजेच्या आहेत. परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करता येत नाही. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ. आदरणीय राजरत्न दादा नाईक नवरे यांना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये भरपूर दिवसांची त्यांची मेहनत आहे. त्यांच्या बरोबरने जिगरबाज ग्रुप एकत्र येत असताना ही भव्य दिव्य स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवतोय. अजून एक वेळेला हा पूल आहे, पॉवरफुल आहे आणि आता चेंडू गुल झालाय, सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सुपंत चषक षटकार. मारुतीवर देखील हल्ला चढवलाय. स्ट्राईक एंडला खेळत असताना आता गिअर शिफ्ट केलाय. पेशाने डॉक्टर आहेत पण सध्या सर्जरी करतायत गोलंदाजाची असं म्हणायला हरकत नाहीये. लेट पण थेट बॅटमधून फटके यायला लागलेत. सुरुवात थोडीशी अडकणारी राहिली. विकेट रेग्युलर इंटरव्हल्समध्ये मिळाल्या, तिथून फलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफूटला गेला. पण आता शेवट गोड करायचा आहे. प्रत्येक सामना महत्वाचा आहे. गोलंदाज तयार, राऊंड विकेटने जाईल. कोलवट टप्प्याचा बॉल उडवलाय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, सुपंत चषक षटकार. दोन्ही संघाचे सर्व खेळाडू मुख्य मंचाच्या समोर येतील. जिथे ट्रॉफी आहेत त्या ट्रॉफीच्या समोर लाईनअप करा किंवा तिथे दाखल व्हा. आपल्याला विनंती आहे, दोन्ही टीमचे सर्व खेळाडू पुढचा सामना जे खेळणार आहेत यावेळेला हुक केलाय बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लीगला जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये धावतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न आहे आणि ते पहा बहुधा चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेला. ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाने भरपूर प्रयत्न केले, तू थांबवलाय का? आदरणीय इक्बालजी मुलानी यांचा देखील सन्मान केला जाईल. आमचे करणजी यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाणार आहे. विनंती आहे आपण सन्मान स्वीकारा. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ मुख्य मंचाच्या समोर जिथे ट्रॉफीज आहेत तिथे दाखल व्हा. 103 धावांचं लक्ष. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. आज अजेंडा असतो आमच्या आदरणीय राजरत्न दादा नाईक नवरे आणि जिगरबाज ग्रुप यांचा. आणि ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला 5व्या पर्वामध्ये दाखल झाली आहे. चेंडू क्रॉस बॅटने खेळाय. डीप मिड विकेटला जाईल बॉल. थांबवलाय चेंडू, तोपर्यंत सिंगल मिळते. थ्रो गोलंदाजाच्या दिशेने यावेळेला अचूक होता. कलेक्शन थोडंसं अडकळतंय मात्र कोणतीही अतिरिक्त धाव घेतलेली नाहीये. एकाच धाबेवर समाधानी. दोन्ही टीमचे कॅप्टन मेजर 11 पिरळे आपला कॅप्टन पाठवा. सातत्याने आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, यानंतर पेनल्टीज पात्र होऊ नका. आणि बरोबरने सामना समाप्त झालेला आहे. 103चा पाठलाग करायचा होता. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्या, तिथून थोडासा बॅकफूटला गेला आणि अखेर हा सामना इथे संपलाय. 32 धावांनी 31 धावांनी हा सामना जिंकलाय.
के फ्रूट प्रवीण इलेक्ट्रिकल्स या संघाने 31 धावांनी हा सामना जिंकलाय. पांडुरंग सहकारी साखर कारखाना या संघाला पराभवाचा सामना इथे करावा लागला. हार्ड लक, पण तो पुढच्या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक करा. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि आता नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आपल्याला टॉस साठी यायचंय. जाऊया टॉस साठी. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. सुपंत चषक 2025 पाचवं पर्व, पहिला दिवस. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन, शेवटचा कॉल आहे, टॉस साठी या. Yes, thank you DJ. Thank you. Yes, thank you DJ. तर नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि त्यासाठी मान्यवर आमच्या सोबत जोडलेले आहेत. दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयार. एका बाजूला वीर विजय तर दुसऱ्या बाजूला मेजर 11 पिरळे. ह्या दोन संघांच्या दरम्यान ग्रुप बी मधला हा पहिला सामना असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन, पाचव्या पर्वाची जय्य तयारी. गेले अनेक दिवस, अनेक रात्र, भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. आदरणीय राजरत्न भाऊ नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप यांच्याकडून. आणि त्यानंतर हा सोहळा आपल्या भेटीला आला. पहिला दिवस आहे पाचव्या पर्वाचा. नेक्स्ट मॅचचा टॉस. आदरणीय बापूजी सुरवसे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. तिथे दोन्ही कॅप्टन आहेत. एका बाजूला टीम वीर विजय आणि दुसऱ्या बाजूला मेजर 11 पिरळे. टॉस कॉइन फ्लिप केला गेलाय आणि आता टॉस कोणत्या संघाच्या पक्षामध्ये गेला याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. मेजर 11 पिरळे संघाने टॉस जिंकलाय. चला, लगेचच निर्णय कळवा. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल, दुसऱ्या सामन्याला ज्यावेळेला सुरुवात होईल, मेजर 11 पिरळे संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलाय आणि लगेचच पुढच्या एका मिनिटामध्ये सामन्याला सुरुवात होईल. त्यावेळेला पुन्हा एकदा मायक्रोफोनवर गेली अनेक पर्व सुपंत चषक 2025 ची अविरत समालोचक म्हणून ज्यांनी सेवा केलेली आहे, महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दाचे धनी, एक ख्यातनाम समालोचक आदरणीय नरेश ढोमे सरांना आपण ऐकूया. वेलकम सर, आपलं मायक्रोफोनवर स्वागत आहे. मी काही क्षणांसाठी थांबतोय, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. सुपंत चषक 2025 पाचवं पर्व, पहिला दिवस. सन्माननीय अप्पासाहेब वाघमोडे आणि सन्मान्य ज्ञानेशजी शिंदे या दोन्ही अतिथींचं आगमन इथे होतंय. राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज युवाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. तर लगेचच मॅचला सुरुवात होणार आहे. वीर विजय अकलूज विरुद्ध मेजर 11 पिरळे या दोन मातब्बर संघांमध्ये बी ग्रुप मधला पहिला सामना आपल्या समोर आता सुरू होणार आहे. ए ग्रुप मधला पहिला सामना झालेला आहे. दोन्ही ग्रुप मध्ये 3-3 सामने होणार आहे. प्रत्येक संघाला 2-2 सामने मिळणार आहेत आणि त्यानंतर नॉकआउट दोन्ही ग्रुपचे टॉपर आजच्या 7व्या लढतींमध्ये एकमेकांच्या समोर येणार आहेत. ही एक वेगळं फॉर्मॅट आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आपण 6 संघांच्या फॉर्मॅटचा वापर करतोय.
त्यामुळं प्रत्येक संघाला आज 2 मॅच मिळणार आहेत. गेल्या वर्षी पहिली मॅच हारल्यानंतर संघाला बाहेर जावं लागत होतं, तर यावर्षी तसं होणार नाही. तुम्हाला अजून एक मॅच खेळायची आहे. त्यामुळे हरलेल्या संघांनी नाउमेद होऊ नका. पुन्हा पुढच्या मॅचसाठी जोरदार तयारी करा. तर मॅच सुरू करायची आहे. मी विनंती करेन क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये या. चला मेजर 11 पिरळे, मेजर 11 पिरळे क्षेत्ररक्षणासाठी चला ताबडतोब. जास्त उशीर नको व्हायला. आपण आज पहिला सामना 12 वाजता सुरू केलेला आहे आणि 5 षटकांच्या सामन्यासाठी 1 तास जातोच आहे. 1 वाजून गेलेले आहेत. कृपया लवकर दुसरा सामना सुरू करा. 7 मॅच कव्हर करायच्यात आपल्याला. पिरळे चला, पिरळे मेजर 11 पिरळे लवकर चला. या ठिकाणी एक महत्त्वाचा सन्मान होतोय. खरं तर आपल्याला त्या खेळाडूंना आपण लाईव्ह ॲक्शन मध्ये बघणार आहोत. मात्र संपूर्ण जगभर ज्या खेळाडूंना आपल्या कौशल्यानं क्रिकेट रसिकांना वेड लावलेला आहे, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सुपरस्टार एजाज कुरेशी यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. ॲज अ आयकॉन आपल्याला एजाज कुरेशीचा खेळ बघायचा आहे. खरं तर दौंड संघांमधून आम्ही पाहिलं, त्याच्यानंतर DK पुणे संघांमधून 2007, 8, 9ला एजाज कुरेशीला आपण पाहिलं सलामी देत असताना. त्यानंतर प्रत्येक पुणेमधून आपण एजाज कुरेशीला आज तागायत बघतोय. आणि विशेष म्हणजे आपल्या संघाशी अतिशय प्रामाणिक असलेला खेळाडू म्हणजेच एजाज कुरेशी. आज या मैदानामध्ये आपल्याला एजाज कुरेशीचा खेळ बघायला मिळणार आहे. मात्र तत्पूर्वी आम्ही विनंती करतो, आपण श्रीपूर नगरीत आलेला आहात तर श्रीपूर वासियांच्या वतीने आपला सन्मान इथे होतोय. ISPL मध्ये आपण पाहिलं किंवा वेगवेगळ्या मोठ्या लीग मध्ये आपण एजाज कुरेशींना बघतोय ॲज अ ओपनर. म्हणजे ती पोझिशन आहे. मी दौंडच्या संघामध्ये बघितलं, त्याच्यानंतर DK पुणे संघामध्ये बघितलं, प्रत्येक पुणेमध्ये संघामध्ये बघितलं, किंवा ISPL मध्ये एजाज खेळत असलेल्या कुठल्याही फ्रँचायझी मध्ये बघितलं, तो ओपनरच असतो आणि आज सुद्धा तो ओपनरच असेल. एजाज कुरेशी यांचा सन्मान संपन्न होतोय. विनंती करतो आपण स्वीकार करा. फलंदाज मैदानामध्ये चला. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. मला वाटतं अशी सूचना कोणालाही द्यायला लागू नये. कुठल्याही टीमला, कुठल्याही संघाला, कुठल्याही खेळाडूंना अशी सूचना द्यायला लागू नये याची काळजी घ्या सगळ्या संघांनी. वीर विजय अकलूज आपला 12th मॅन इथे तात्काळ पाठवा. अजून आपला 12th मॅन नाहीये. पहिला चेंडू पडल्यानंतर जर आपला 12th मॅन इथे नसेल तर पेनल्टी 5 धावांची आहे, याची नोंद घ्या सगळ्या संघांनी. वीर विजय अकलूज आपण आपले ओपनर्स मैदानामध्ये पाठवा. खर तर आजच्या कंडिशन्स खूप वेगळ्या आहेत, कारण वारा इतका वेगात वाहतोय. कुठलाही लेदर बॉलने खेळा तुम्ही किंवा टेनिस बॉलवरती तर प्रचंड वाऱ्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या स्ट्रॅटेजी या वाऱ्याला अनुकूल, वाऱ्याच्या दृष्टीने अनुकूल असणं गरजेचं आहे. त्याची काळजी सगळ्या संघांना घ्यावी लागणार आहे. काय झालं? सुपरस्टार एजाज इथे उपस्थित होत आहेत. एजाज कुरेशी यांचं स्वागत आहे. आता सत्कार आपण नंतर करूया, कारण आम्हाला ओपनर्स जास्त गरजेचे आहेत.
आणि नेहमीच आम्ही एजाज यांना ओपनर बघतो. मग माझी मुंबईमध्ये सुद्धा ओपनर्स बघितलंय, प्रतीक पण मध्ये सुद्धा ओपनर्सच बघितलंय आणि इतर सगळ्या जिथे एजाज खेळतो तिथे एजाज ओपनर्स. म्हणजे कृष्णा सातपुते यांची जागा निश्चित नसते, ते कुठेही खेळू शकतात, पण एजाज कुरेशीची जागा मी अजूनपर्यंत कुठे बदललेली बघितलेली नाहीये. त्यामुळं इथे सुद्धा एजाज कुरेशी ॲज अ ओपनरच बघायला मिळणार आहे. आणि त्यामुळंच एक गोष्ट असते की कुठेही टेनिस क्रिकेट मधला सर्वोत्तम ओपनर खेळाडू कोण आहे, तर त्याच्यामध्ये एक नाव येतच, एजाज कुरेशी. एजाज ग्राउंड मध्ये आणि त्याच्या समेत सुमित, एजाज सुमित ही जोडी मैदानामध्ये येणार आहे. हे पहा, संघांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. तुमचा 12वा खेळाडू आम्हाला इथे अपेक्षित आहे, मात्र तो किट वरती असावाच असा आमचा काही दंडक नाहीये, तो फक्त असावा हे महत्वाचं आहे. त्यामुळं 12 किट जरी आम्ही दिले असल्या तरी सुद्धा तुमचा 12वा खेळाडू कदाचित तुम्हाला इतर गोष्टींसाठी ॲज अ सबस्टिट्यूट लागू शकतो किंवा 12वा खेळाडू म्हणून तो मैदानामध्ये तुमच्या खेळाडूंसाठी दिमतीला असू शकतो. तर इथे जो खेळाडू पाठवणार आहे त्याला फक्त सगळ्या खेळाडूंची नावं माहीत असावी एवढी माफक आमची अपेक्षा आहे. तो इथे असणं गरजेचं आहे आणि त्याला सगळ्यांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. केवळ 5 धावा वाचवायच्यात म्हणून कुणीतरी एक जण इथे पाठवला तर ते चालणार नाही, हे पण लक्षात ठेवा. तो जर प्रत्येक वेळेस जर नाव विचारित असेल समोर टीमकडे जाऊन की ह्याचं नाव काय त्याचं नाव काय, तर असा माणूस कोणी पाठवू नका. तो किट वरती नसला तरी चालेल, काही हरकत नाही, फक्त तो असला पाहिजे. मॅचला सुरुवात होणार आहे, सेकंड मॅच ऑफ सुपन चषक 2025. कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकुशल MD डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. वाढदिवसाच्या निमित्तानं डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा आहेत. मॅच सुरू करायचे, लगेच पहिला बॉल दुसऱ्या मॅचचा सुरू होणार आहे. सुमित स्ट्राइक एंड वरती, एजाज कुरेशी नॉन स्ट्राइक एंड वरती. तर पहिला चेंडू टाकणार आहे सौरभ पुसावळे, आयकॉन सौरभ. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल लॉंग ऑफला, नो चान्स फॉर एनी फिल्डर, फास्ट बॉल, सिक्सर. बॉल वरती षटकारापासून सुरुवात, काय स्टार्ट, इलेक्ट्रिफाईंग स्टार्ट. ही गरज आहे या स्पर्धेमध्ये, त्याच गोष्टी बघायला मिळणार आहे. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा स्लो ओव्हर टाकला होता उजव्याच्या बाहेर. कट करण्याचा प्रयत्न जरूर आहे, मला वाटतं हातोडाच मारला होता. कट जो केला जातो ना तो अतिशय मुलायम कधी कधी असतो हा फटका, मात्र इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग मिळाला नाही. धाव फलकावरती धावा 6 आहेत. पहिलं षटक सुरू आहे. सौरभ पुसावळे, व्हॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू विथ बाउन्स. चांगला चेंडू इथे आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव येणार आहे. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकल्यानंतर कमबॅक मैदानामध्ये बघायला मिळते सौरभ पुसावळेचं. पुन्हा एक बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, अलीकडे आपटला थोडासा, आपट बार, नो बॉल. तर नो बॉलची घोषणा पंचांकडून आलेली आहे. कदाचित विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय. या अगोदरचा चेंडू जो बाउन्सर होता ती वॉर्निंग होती आणि हा दुसरा बाउन्सर आहे. याबरोबरच आखूड टप्प्याचा चेंडू इथे, वॉट अ स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग वरून. थ्रो थोडासा उशिराने जाणार आहे. अगेन्स्ट वाईन थ्रो करणं थोडीशी कठीण गोष्ट आहे, मात्र 2 धावा इथे प्राप्त होतील फलंदाज सुमित साठी. फलकावरती धावा 9 ऑन बोर्ड. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे.
अलीकडे आपण पाहतो वन डे क्रिकेट आणि T20 क्रिकेटमध्ये थोडासा नो बॉलच्या संदर्भातले नियम बदललेले आहेत. इथे नो बॉल आहे, कारण दोन बाउन्सर अलाउ केले जातात. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये मी सगळे अंपायर्स बघितलेले आहेत, कोणीच दोन बाउन्सर साठी जात नाहीये, सगळे एकच बाउन्सर अलाउ ठेवतात. कारण गरजेचं आहे. जास्त बाउन्सर लेदर बॉल क्रिकेटमध्ये जरी 2 बाउन्सर आता गोलंदाजांना टाकता येत असले तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकच बाउन्सर तुम्ही टाकू शकता, दुसरा बाउन्सर हा नो बॉल आहे. त्यामुळे 2 बाउन्सर इथे टाकले सौरभ पुसावळेनं. ओहो, एजाजचा देखील मोठा फटका अगेन्स्ट दी टॉस. वंडरफुल शॉट. इथे मिळणार आहे 6. 17 धावा फलकावरती आहे. पुन्हा एकदा बाउन्सर आहे का, पंचांकडे सातत्याने मागणी केली जाते. मात्र पंच सांगतायत की नाही, तुमचा जरी शोल्डर वरती असेल तरी देखील चेंडू शोल्डरच्या खाली होता आणि त्यामुळे तो बाउन्सर पकडता येणार नाही. फलकावरती धावा आहेत 17. तर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. वंडरफुल एजाज. 6 पॉवरफुल षटकार. 23 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये. एजाज कुरेशीचा धुमाकूळ. धाव फलकावरती 23. पहिल्या षटकाची सांगता. आपण ही स्पेशल डिझाईन केलेली बाउंड्री लाईन बघतोय. अशी बाउंड्री लाईन तुम्ही महाराष्ट्रात नाही, देशभरात तुम्हाला कुठेच बघायला मिळालेली नाहीये. खर तर हे इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत. बाउंड्री लाईनसाठी तुम्ही रोप वापरलेले बघाल सगळीकडे रोप, परंतु पाईपचा वापर पहिल्यांदा मी बघतोय आणि या कल्पकतेसाठी मी आयोजकांचं भरपूर कौतुक करतो. आणि त्यामुळे बघा, मी इथे बसलेलो आहे, मला सगळ्या मैदानाची बाउंड्री लाईन क्लिअर दिसते. इथून पंचांना सुद्धा त्यांच्या पोझिशन पासून सगळी बाउंड्री लाईन क्लिअर दिसते. त्यामुळे मला वाटते चौकार किंवा षटकारांसाठी तिसऱ्या पंचांकडे जायची वेळ पंचांवरती येणार नाही. त्यासाठी बाउंड्री लाईन, आणि विशेष म्हणजे तिला जो कलर केलेला आहे तो देखील अत्यंत सुंदर आहे. सिल्वर कलरचा कलर त्या पाईपला दिलेला आहे. लेंथ बॉल. मी पहिल्यांदा कुठल्या गोलंदाजानं बुंद्यात चेंडू टाकलेला बघितलेला आहे आज. चांगला चेंडू आहे. तर यानंतरची मॅच आपण ए ग्रुप मधला सामना या ठिकाणी कव्हर करतोय. तर सामना आहे पांडुरंग सहकारी साखर कारखाना विरुद्ध पारगाव. मला वाटते नगरसेवक माफ करा, आझाद भाई शेख 11 पारगाव. ओ हो अगेन्स्ट दी वाइंड. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारलेला हा फटका आहे. लाजवाब. एजाज कुरेशी. 3 लागोपाठचे षटकार एजाजच्या बॅट मधून आलेले आहेत. किती ताकद असेल एजाज कुरेशी मध्ये. आणि हा धावांचा झरा मी 2004 पासून बघतोय. पहिल्यांदा मला वाटते दौंड संघामधून मी आंबळेच्या मैदानावरती बघितलं होतं एजाज कुरेशीला. आणि त्यानंतर हा माझ्या समोर धावांचा धबधबा मागचे 21 वर्ष सुरू आहे. एजाज कुरेशी नवीन दिलाय, नवीन टाका. ए बाई, ते जुना दे. काय खेळाडू आहे हा. जुना आहे तो. खराब झाला तो, जाऊ दे. एजाज कुरेशी कमालीचा फलंदाज. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला देखील फटके खेळू शकतो. इथे रिव्हर्स खेळलेला आहे आणि कोणी अडवायला नाही. 4 रन. मी मगाशी धावांचा झरा म्हणालो त्याला. मला वाटते मला आता माझा शब्द मागे घ्यायला लागेल. तो धावांचा धबधबा आहे, धावांचा नायगार आहे. आणि काय कोसळतोय तो आज या मैदानामध्ये. म्हणजे मागची 4 पर्व जसा पाऊस या मैदानामध्ये कोसळला, आज एजाज कुरेशी कोसळतोय. धाव फलकावरती 34. 4 चेंडू मध्ये 22 धावा आहे. इथे वीर विजय संग्राम नगर. तर यानंतर जो सामना होतोय आझाद भाई शेख 11 पारगाव विरुद्ध पांडुरंग सहकारी साखर कारखाना. चला, दोन्ही संघांच्या संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. हे षटक संपण्याच्या आत संघनायक इथे उपस्थित पाहिजे. आझाद भाई शेख 11 पारगाव विरुद्ध पांडुरंग सहकारी साखर कारखाना. मॅचला
येस, आपटबार बाउन्स कॉल होतोय पंचांकडून बाउन्सचा. तर फलंदाज बाद आहे. यस, विकेट देखील पडणार आहे आणि पुढचा बाउन्सर मात्र नो बॉल कॉल केला जाऊ शकतो. एकच बाउन्सर तुम्हाला एका षटकामध्ये टाकता येऊ शकतो. मात्र अलीकडच्या ICCच्या नियमामध्ये 2 बाउन्सरची अनुमती देण्यात आलेली आहे. तिसरा बाउन्सर हा नो बॉल दिला जातो. तर मगाशी आपण चर्चा करत होतो की पॉवर प्लेचा नियम काय आलेला आहे. पॉवर प्लेचा नियम म्हणजे ICCने ठरवलेलं आहे की सामन्याची षटकं जर कमी झाली, म्हणजे कमीत कमी 5 षटकांचा सामना खेळवला जाऊ शकतो. ICCच्या नवीन नियमानुसार पूर्वी तो 6 षटकांचा कव्हर करण्यात यायचा, परंतु आता जर पाऊस झाला किंवा अन्य अडथळा आला तर अडथळा निवारण झाल्यानंतर कमीत कमी 5 षटकांचा सामना खेळला जाऊ शकतो. आणि तो जर सामना 5 षटकांचा असेल तर ICCच्या नियमानुसार पॉवर प्ले असेल 1.3 षटकांचा. सामना 6 षटकांचा असेल पॉवर प्ले असेल 1.5 षटकांचा. सामना 7 षटकांचा असेल तर 2.1 षटकं पॉवर प्लेची. सामना 8 षटकांचा असेल तर 2.2 षटकं. सामना 9 षटकांचा असेल तर 2.4. 10 षटकांचा असेल तर 3 षटकं पॉवर प्ले. हा पॉवर प्लेचा नियम आता ICCने लागू केलेला आहे. आपण मात्र सामना 5 षटकांचाच खेळवतोय, मात्र आपल्याकडे 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. ICCच्या नवीन नियमानुसार तो 9 बॉलचा पॉवर प्ले असायला हवा. तर जाऊया मैदानामध्ये. शेवटचं षटक सुरू आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर फलकावरती धावा आहेत 72. वरची कड आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4. धाव फलकावरती धावा 76. शेवटचं षटक मंगेश गोलंदाजी मार्क वरती. चांगलं राहिले षटक. 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेले आहेत. अजून 2 चेंडू टाकायचे आहेत. आपण या अगोदरचं सोमा होळकरचं षटक पाहिलं होतं, त्यांनी धावा खर्च केल्या होत्या. कुणाल पैलवानचं षटक चांगलं राहिलं, त्याला विकेट मिळाली जाता जाता. त्यानंतर आपण दुसरं षटक सोमा होळकरने टाकलं होतं, प्रभावी टाकलं होतं. आणि पहिल्या षटकामध्ये थोड्या धावा सौरभ भुसावळेने खर्च केल्या होत्या. अर्थात एजाजनं जबरदस्त हल्ला त्या षटकामध्ये केलेला आपण पाहिला होता. शेवटचं षटक मैदानामध्ये आहे वीर विजय संग्रामनगर. ओहो, उंच मात्र एलिव्हेशन जास्त आहे, लांबी कमी आहे. लॉंग ऑन डाऊन द बॉल टेकन, व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद होईल, धक्का बसेल. तर याबरोबरच एक डाव इथे पूर्ण होतोय. वीर विजय संग्रामनगर पोहोचतायत तब्बल 76 वर. 30 चेंडू मध्ये 76 धावा बनवलेल्या आहेत वीर विजयनं. तर 77 धावांचं आव्हान त्यांनी इथे उभं केलेलं आहे मेजर 11 पिरळे संघासमोर. दोन्ही संघांना विनंती आहे थोडंसं अंतर कमी करू आपण मॅचचं. वीर विजय संग्रामनगरला लगेच विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी या, आणि पिरळे संघ आपण सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवा. मॅच आपल्याला 12 वाजता सुरू कराव्या लागल्या होत्या. पहिल्या सामन्यासाठी पूर्ण 1 तास 4 मिनिट आपले खर्च झालेले आहेत, आणि एवढा वेळ जर प्रत्येक सामन्यासाठी आपण घेतला तर 7वा सामना कव्हर करणं आज थोडंसं कठीण जाईल. त्यामुळे टाइम कॅल्क्युलेशन सातत्यानं लक्षात ठेवा आणि थोडंसं सहकार्य करा आयोजकांना. आपण 7वा सामना देखील 5 षटकांचाच कव्हर करू. तुम्ही जर एक इनिंग संपल्यानंतर 2 मिनिटांमध्ये दुसरा डाव सुरू केला. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर दाखलबाजी ते टॉस होईल. थँक्यू नरेश डोमे सर यांना आपण ऐकलं. आणि आता दुसऱ्या सामन्याचा दुसरा डाव ते सुरू होईल. शहात्तर धावा धाव फलकावर आहेत. 77चं टार्गेट. तर नेक्स्ट मॅच साठी कॉल आहे आझाद भाई शेख पारगाव विरुद्ध पांडुरंग सहकारी साखर कारखाना. या दोनही टीमच्या संघनायकांना विनंती आहे. चला टॉस साठी दाखलबाफ वेलकम आपलं स्वागत आहे. सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा याची दही याची डोळा. राजरत्न भाऊ नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप श्रीपूर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. चला सेकंड इनिंगला सुरुवात होईल. एजाज जास्त वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन असेल. आज आषाढी एकादशीचा दिवस. आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तुम्हाला खेळाडूंसाठी ज्या जर्सी दिलेल्या आहेत त्याच परिधान करून खेळावं लागेल याची दखल घ्या. पहिल्या डावाची सुरुवात एजाज कुरेशीने चांगली केली. इंदापूरचा टायगर नरेश डोमे सरांनी अनेक माहिती या खेळाडूबद्दल आपल्यापर्यंत पोहोचवली. गेली अनेक वर्षे अविरतपणे टेनिस क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवले या खेळाडूने. सातत्याने सलामीवीराच्या भूमिकेमध्ये असतो आणि आता या मॅच मध्ये यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये तो सध्या मैदानामध्ये दाखल झालाय दुसऱ्या डावासाठी. पहिल्या डावामध्ये त्यांनी फलंदाजी चांगली केली. ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता गेली अनेक दिवस अनेक रात्र. या स्पर्धेच्या उभारणीसाठी भरपूर मेहनत घेतली गेली. आदरणीय राजरत्न भाऊ नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि त्यानिमित्ताने ही स्पर्धा आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांना उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य उदंड दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना पांडुरंगाचरणी प्रार्थना. आणि आता दुसऱ्या डावाच्या दरम्यान आपण जोडले जातोय. आपलं स्वागत आहे. स्ट्राईक एंडला सागर नॉन स्ट्राईक एंडला आहे सौरभ. तर पहिल्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय जय बनकर. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर ला खेळाडू नाहीये. मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळामध्ये मिड ऑन ठेवलाय. काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंगर मध्ये खेळाडू सध्या पाहायला मिळतोय.
टीम आझादभाई शेख पारगाव, तुमच्या संभाव्य खेळाडूंची लिस्ट आमच्याकडे पोहोचलेली नाहीये, ती लवकरात लवकर पोहोचवा. ऑल सीट पहिला बॉल, पहिलाच बॉल पाय खाली वाकवलाय रे, तो उडवलाय, उडीच्या वाऱ्याच्या बरोबर पाठवून दिलाय डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर सुपंत चषक षटकार. पहिलाच बॉल, एक पाय खाली गुडघा टेकवला आणि त्यानंतर वार केलाय, षटकार ठोकलाय. दुसरा बॉल फुल टॉस आहे आणि फुल टॉस वर आता टोल नाक्यावर टोल वसूल केलाय. लगातारचा दुसरा सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, मॅसिव्ह हिट, हा देखील षटकार. श्रीपूर टीमचे कॅप्टन पांडुरंग सहकारी साखर कारखाना संघाचा संघनायक, लवकरात लवकर दाखल व्हा. आपल्याला विनंती वजा सूचना आहेत, लवकर दाखल व्हा. 76चं टार्गेट ठेवलंय आणि सुरुवात अगदी जोरदार केली आहे. 77चं टार्गेट आहे आणि सुरुवात चांगली आहे. जयचा हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पॉइंट मधून काढलाय, हा देखील जाईल. तिसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 2 षटकार. आता आलाय दमदार चौकार, 4 धावा. सागर पाटील सबसे कातिल, सागर पाटील असं म्हणायला आता हरकत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला आयकॉन सौरभ पुसावळे. सुरुवात इथे चांगली आहे, विल बिगन इज हाफ डन. चौथा चेंडू पुन्हा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पहा विकेट किपरला भेट केलाय बॉलने, एजाजच्या हातातून बॉल निसटलाय आणि ते कोणतीही धाव मिळणार नाहीये. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकले, त्यानंतर चौकार आलाय. 77चं टार्गेट सेट केलेलं आहे, जिंकायचंय, प्रत्येक सामना जिंकायचा. प्रत्येक संघाने भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. संघ बांधणी खूप चांगली केली सर्व संघ मालकांनी, त्यामुळे आजच्या दिवसातून एक संघ पुढे जाईल. पुन्हा उलट दिशेने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल चाललाय थर्ड मॅनला, 2 क्षेत्ररक्षक धावतील. शर्यत अखेर बॉलने जिंकले, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय, हा देखील सुपंत चषक चौकार. शेवटचा कॉल आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आझादभाई शेख पारगाव विरुद्ध पांडुरंग सहकारी साखर कारखाना. टॉस साठी लवकर दाखल व्हा. अभिला पुढे टाकले, आउटसाइड ऑफ स्टंप फिंगर रोल केली. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाला एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीच्या जोरावर चांगले चेंडू तो वळवू शकतो खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला आणि सध्या तेच इथे केलाय गोलंदाजाने जयने. हा चेंडू चांगला वळवला, चांगला फिरवलाय, वळण दिले, बॉल चालले विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. 77चं टार्गेट इथे पूर्ण करायचंय. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं धाबा झालेला आहे स्कोर कार्डवर सध्या 20 धाबा, एकही विकेट नाहीये. सुरुवात चांगली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आपल्याला टॉस साठी इथे सज्ज व्हायचंय. आज डे 1 मधला यानंतर तिसरा सामना रंगेल आणि त्याचा टॉस आमच्या मुख्य मंचाच्या समोर घेतला जाईल. आमच्या मुख्य मंचाच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला तुम्ही पहा आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफीज पाहायला मिळतात. त्या बाजूला जर आपण गेलो तरी ती होंडा कंपनीची दुचाकी युनिकॉर्न या स्पर्धेमध्ये विजेता होणाऱ्या संघाच्या संघ मालकांसाठी ती दुचाकी आहे. म्हणजे ते नाविन्यपूर्ण गोष्टी ठेवलेल्या आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे आपण पाहतोय. आझादभाई शेख 11 पारगाव विरुद्ध पांडुरंग सहकारी साखर कारखाना या दोन टीमच्या दरम्यान चापासा कॉल केलाय आणि आता टॉस पांडुरंग सहकारी साखर कारखाना या संघाच्या संघनायकाने जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतलाय. येस वी आर बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, पण तो मैदानाच्या आतमध्ये 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी दोन्ही फलंदाज सागर आणि सौरभ डावाला सुरुवात करत असताना 22 वर धाव फलक पोहोचला, जिथे 77चा पाठलाग करायचा आहे. समर्थ गोलंदाजीसाठी दाखल झाल्यानंतर पहिल्या चेंडूवर 2 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या डावामध्ये एजाज कुरेशीने सुरुवात करून दिली होती, त्यानंतर तो लवकर बाद झाला. तिथून 76 वर धाव फलक पोहोचला. 77चा पाठलाग असताना पुढचा चेंडू अगो टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, चांगला बाउन्सर तिथे पेश केलाय. स्ट्रॉंग अपील, पंचांकडे अपील केलं. येस आता पंच तिसऱ्या पंचांच्या दिशेने वळतायत.
तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. पंच चर्चा करतील, एजज पंच चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय येईल. खेळाडू वृत्तीने आपल्याला सहकार्य करायची स्पर्धा आपली आहे आणि आता दोन्ही पंच चर्चा करतात. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय प्रलंबित आहे. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी अगदी काही क्षणांमध्ये tenniscricket.in द्वारा आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. सध्या तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये आहेत. चांगला बाउन्सर इथे पास केलाय. हुक करण्याचा प्रयत्न, हुक करू पाहत होता कारण धावांची भूक लागली. 77चा पाठलाग करायचा आहे आणि अशा वेळेला भरपूर स्ट्रॉंग अपील तुम्ही दोन ठिकाणी करता. ते अपील उंचावून धरावं लागतं. पंचांकडे अपील केल्यानंतर आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. DRS चा वापर केला जाईल आणि त्यानंतर या चेंडूची कहाणी अगदी स्पष्ट असेल. पण आता हृदयाची धडधड वाढलेली असणार आहे. सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा हा सोहळा आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं, या क्रिकेटच्या रणसंग्राम महासंग्रामाचं भव्य दिव्य आयोजन श्रीपूर नगरीमध्ये आपण अनुभवतोय. टेनिस क्रिकेट विश्वातले अनेक तारे सितारे या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचा काही पाहायला मिळणार आहे. बरोबरने ग्रामीण खेळाडू अनेक गटांमध्ये ही स्पर्धा इथून पुढे येणारे 5 दिवस संपूर्ण सोहळा आपण पाहणार आहोत. सध्या पहा प्रत्येकाची नजर तिसऱ्या पंचांच्या दिशेने आहे. कारण इथे एखादी विकेट आली तर कमबॅक होऊ शकेल. फलंदाजाने एक मोठा श्वास घेतलाय, तो रोखून ठेवलाय. त्याच्या हृदयाची धडधड वाढली आहे. अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. बरोबरच तिसरे पंच सध्या सांगतायत कीप रोलिंग, कीप रोलिंग आणि त्यानंतर आता निर्णय येईल. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे नॉट आउट, नाबाद आहे खेळाडू आणि बरोबरनेच उंची देखील चेंडूची चेक केली जाईल. चेंडूची हाईट चेक करायची आणि त्यासाठी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला गेलाय. तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर केला जाईल. tenniscricket.in तब्बल 21 लाख सबस्क्रायबर असणारी जगातील पहिली टेनिस बॉल क्रिकेट वाहिनी, ज्या वाहिनीने टेनिस बॉलचं क्रिकेट 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. या चेंडूला हाईट आहे, उंची जास्त होती या चेंडूची आणि त्यामुळे आता पंच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्याची प्रतीक्षा होती, तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. हा नो बॉल आहे. येस, म्हणजे इथे जीवनदान मिळेल. नशिबाची साथ. फ्री हिटचा सिग्नल. पंचांचा हात डोक्यावरून आता गोल फिरला, याचाच अर्थ आता पुढचा चेंडू फ्री हिट असेल. बॅटची कड घेतली आणि त्यानंतर झेल टिपला होता, परंतु आता आनंदावर विरजन घातलंय कारण या चेंडूला उंची होती. पहिला बाउन्सर तुम्ही टाकला, दुसरा बाउन्सर तो नो बॉल आणि आता फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. इथे एखादा मोठा हिट येईल का, कारण ही स्पर्धा सुपर हिट आहे. अजून एक वेळेला उंचीच पाहायला मिळते. पुन्हा नो बॉल, गलती से मिस्टेक. आता डीजे वर गाणं वाजेल, यही उमर है पगले करले गलती से मिस्टेक. पण मी मागच्या मॅच मध्ये उल्लेख केला होता, क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही. ती चूक सातत्याने केली जाते, ती सुधारावी लागेल. तुमच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे पण तो खर्च करून चालणार नाहीये. उधळपट्टी झाली तर मंदी येऊ शकेल. फलंदाजांसाठी संधी आहे, तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. गोलंदाजीसाठी समर्थपणे हा बॉल समोर खेळलाय 20 मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल लॉंग बाउंड्रीच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, देखना फटका. सुपंत चषक षटकार. व्ही मध्ये खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर. सरळ बॅटचा वापर केला. टायमिंग प्रॉपर होता आणि बरोबरच धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा झालेला आहे स्कोर कार्डवर 30. 77चं टार्गेट. समर्थक ओल्ड विकेटने तयार. अजून एक वेळेला मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला फटका फसलाय. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक धावतोय. चांगला झेल त्याने टिपलाय, परंतु पहा पुन्हा एकदा नो बॉलचं सिग्नल. इथे मेहनत केली होती, झेल टिपलाय. क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं.
परंतु दुसऱ्या बाजूने पंचांचा सिग्नल आलाय, गोलंदाजाने ओव्हर स्टेप केला आणि त्यासाठी हा नो बॉल आहे. म्हणजे पुन्हा फ्री हिटची संधी. किस्मत भी बहादुरों का साथ देती है असंच आता म्हणावं लागेल. तर आतापर्यंत 3 फ्री हिटची संधी प्राप्त झाल्यात. या फ्री हिटच्या संधीवर स्ट्राईक इनला खेळत असताना सज्ज झालाय सौरभ, जो आयकॉन आहे, समोर आहे समर्थ. ओव्हर द विकेटने फ्री हिटचा बॉल चांगला होता, स्मॅश केलाय, कमर्स मध्ये काढलाय, दणदणीत फटका, चाबूक शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चांगली बॅटिंग, याच फटक्यांची गरज होती. आणि आता आमचे सर्व आयोजक भरपूर मेहनत घेतली. आता म्हणत असतील याच्यासाठी केला होता अट्टास की संपूर्ण स्पर्धा गोड व्हावी. दैदिप्यमान 16 गोल ठरतोय. पहिल्या दिवसामध्ये 5 पर्व. गोलंदाज तयार, स्ट्राईक इनला आहे सध्या सौरभ. अजून एक वेळेला पूल करण्याचा प्रयत्न, आउट सिटी ऑप्शन थोडासा बाहेर गेला, सफल झालाय परंतु सफल झालेला नाहीये. एसटीच्या मागे एजाज कुरेशी मास्टर माइंड खेळाडू, अनेक वर्ष टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये माझी मुंबईसाठी भरपूर चांगले योगदान त्याने दिलं. अनेक स्पर्धा गाजवल्यात. प्रत्येक 11 डिंगडॉंग पुणेसाठी नेहमीच हा खेळाडू महत्वाचा राहिला. आता त्याच्याकडून भरपूर सल्ले दिले गेलेत. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण तो इथे पहा, शॉर्ट थर्ड मॅनला बॉल अखेर पोहोचलाय. शॉर्ट फाईन लेगला बॉल आलाय, कारण रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, थर्ड मॅन मधून बॉल काढायचा होता पण तो शॉर्ट फाईन लेगला आलाय. आणि या वेळेला दुर्दैवीरित्या बाद झालाय, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का, सागर पाटील बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. पहिल्या विकेटच्या रूपाने धक्का बसलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वर 36 धावा, 1 गडी बाद. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न, रिव्हर्स, आणि यासाठी या फटक्याचं विश्लेषण आम्ही करतो. लागला तर आबाद, नाही तर बरबाद. या वेळेला बरबाद करून गेलाय. सरळ बॅटने धावा येत होत्या परंतु अशा वेळेला थोडीशी जोखीम घेतली आणि ती अंगलेट आली फलंदाजाच्या सागरच्या, आणि तो इथे बाद झालाय. पहिला धक्का इथे लागतोय. 77चं टार्गेट आहे. दुसऱ्या षटकाचा की दुसरं षटक थोडस लांबवलं गेलंय. अनेक नो बॉल टाकले गेले, तिथून भरपूर संधी प्राप्त झाली. संधी नेहमी पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने निघून जाते. त्या संधीचा चांगला फायदा घेतला गेला आणि अखेर एक चांगला धावफलक 77चा पाठला करत असताना 36 धावा, 1 गडी बाद. समर्थ भरपूर महागडा ठरलाय आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36, 1 गडी बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा हा सोहळा. मायबाप प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. पंच 1 चेंडू शिल्लक आहे, 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हर मध्ये, कारण 3 नो बॉल टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतरचा चेंडू 9, त्यानंतर पुन्हा 9, त्यानंतर षटकार आला, परत नो बॉल टाकला गेला, त्यानंतरच्या चेंडूवर चौकार, त्यानंतरचा डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट आली आहे. 1 चेंडू शिल्लक आहे, तर चुकबुल द्यावी घ्यावी. दोन्ही गुणलेखक आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतायत. धन्यवाद. प्रत्येक चेंडूवर चांगली नजर आमचे दोन्ही गुणलेखक. मॅन्युअल स्कोरिंग साठी चांगलं कामकाज करत असताना या सुपंत चषक 2025 मध्ये नितीन मिस्कर आमचे गुणलेखक आहेत. बरोबरीने tenniscricket.in साठी साहिल चव्हाण, तेवढंच चांगलं गुणलेखन ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये असताना. बरोबरच कॅमेरा वर्क साठी सुमित तिवारी, त्यांच्या बरोबरने नील दुबे आणि मिंटू ठाकूर. यावेळेला समोर एकीच मारा, खींच के मारा, सॉलिड मारा, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पुढे टाकला ओर पिच बॉल, डोळे थोडेसे विस्फारले आणि त्यानंतर हल्ला केलाय. पुढे टाकलेला बॉल, जबीला
मिळाला, त्यावर हल्ला चढवलाय, बरोबर षटकार. एक चेंडू शिल्लक होता आणि शेवटच्या चेंडूवर हल्ला केलाय, बरोबर षटकार वसूल केलाय. धावा झालेत 42. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 77चं टार्गेट. 42 धावा धाव फलकावर 18 बॉल मध्ये आता 35 धावा. नेक्स्ट मॅचची देखील भरपूर चर्चा रंगली आहे. पिंपरी चिंचवड काळेवाडी परिसरातून क्रिकेटची सुरुवात करत असताना आखाती देशांमध्ये जाऊन ज्यांनी क्रिकेट गाजवलं, राजेश सोटे इन ऍक्शन असेल. वेलकम राजेश, आपलं स्वागत आहे. त्रिपूर नगरीमध्ये सुपंत चषक 2025 मध्ये जय तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली आहे, बॉल चाललाय फ्लाय स्लिपच्या दिशेने, तिथून पोहोचलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तो पण एक क्विक सिंगल. एकेरी धाव मिळते, एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 43 धावा आता बनवायच्या असतील. इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी 34 धावा. चेंडू शिल्लक आहे 17 बॉल मध्ये 34. भरपूर मेहनत करायची आहे क्रिकेटमध्ये, तुम्हाला सोडून चालत नाही, कारण सोडणारे कधीही जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात. त्यामुळे शेवटच्या बॉल पर्यंत लढावं लागेल. अजून एक वेळा व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता, कव्हर्स मधून खेळलाय, डीप मध्ये फिल्डर धावतोय, अखेर बॉल थांबवलाय. या बिला चांगला कंट्रोल, प्रयत्नांची शिकस्त केली, बॉल थांबवला. स्वीपर कव्हर मध्ये बॉल थांबलाय, तिथे 2 धावा मिळत आहेत. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 45 अंकाला की आम्हाला नेहमीच आठवण येते रोहित गुरुनाथ शर्माची. त्याच्या जर्सीवर 45 अंक आम्ही पाहिला. या बिला फॉलिंग स्वीप, प्रयत्न चांगला होता, अपयश आलंय, परंतु पहा नॉन स्ट्राईक एंड वरून फलंदाज निघालाय, धाव घेतली आहे. फॉलिंग स्वीप हा फटका ज्यावेळेला क्रिकेटच्या पटलावर आपण जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा आठवण येते टेनिस क्रिकेटचा डॉन कृष्णा लक्ष्मण सातपुते. तो देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये तो देखील इथे दाखल होणार आहे. अनेक तारे सितारे येतील. यावेळेला हवेत खेळ आहे, एलिव्हेशन आहे, लांबी गाठेल का क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल आणि ते चांगला झेल टिपलाय, फलंदाज फेल. दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 46 धावा. गडी बाद झालीत आतापर्यंत 2. दुसरा धक्का, दोघांमध्ये चांगला झेल, लांबी गाठलेली नव्हती, भरपूर एलिव्हेशन चेंडूला प्राप्त झालं. पण तुम्ही चर्चा केली होती, अनेक तारे सितारे या मैदानावर येतील. नुकताच सितारे जमीन पर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि इथे देखील सितारे जमीन पर सुपंत चषक 2025 मध्ये असतील आणि त्यासाठी भरपूर गर्दी प्रत्येक दिवशी या स्पर्धेमध्ये राहील. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. पंचांना विनंती आहे, आपण ऑन फील्ड सूचना द्या. त्याचबरोबर फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा खेळाडू लवकर मैदानात पोहोचेल याची काळजी डगआउट मधून घ्या. या विनंती वजा सूचना आहेत. गेल्या अनेक दिवस अनेक रात्र भरपूर मेहनत घेतली आहे. आदरणीय राजरत्न भाऊ नाईक नवरे व जिगरबाज ग्रुप सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, करायचं तर सर्वोत्तम करायचं, हा अजेंडा. धन्यवाद. क्रिकेट जगलं पाहिजे. यावेळेला ऑन दी टोच खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पुन्हा एकदा शिकस्त केली. तोपर्यंत व्हाईट बॉलचा सिग्नल येत असताना अजून एक धाव मिळणार आहे, म्हणजे व्हाईट प्लस 1, 2 धावा इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील एक्स्ट्रा. आता तुम्हाला थांबवाव्या लागतील. फार पूर्वी एसटी महामंडळाचं एक वाक्य होतं, हात दाखवा गाडी थांबवा. आता बॅट दाखवा धावा थांबवा. असंच तुम्हाला कुठेतरी करावं लागेल. आणि बरोबरच सर्व गोष्टींची योग्य काळजी कारखान्याचा फायर ब्रिगेड इथे दाखल झालाय. म्हणजे आमचे आदरणीय राजरत्न भाऊ नाईक नवरे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असतात. काय काय गरजेचं आहे प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखल केल्यात. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. डावखुऱ्या हाताने चांगला कटर टाकलाय. आतली कड घेत असताना क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडू जाईल. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल खेळून चालणार नाही. या स्पर्धेचे आयोजक राजरत्न भाऊ नाईक नवरे यांचे बंधू राजनंदन नाईक नवरे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांची कन्या अक्षरा यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे.
आणि ते पहा स्वागत होत असताना विकेट आली आहे. विकेटचं पतन फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का बसतोय. रस्त्यावर ज्या दुचाकी पार्क केलेल्या आहेत आमच्या सर्व मित्रांना विनंती आहे त्या थोड्याशा बाहेर पार्क करा. वाहतुकीला कोणती अडचण होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि बरोबरच फायर ब्रिगेडला आतमध्ये आपण प्रवेश देणार आहोत कारण संपूर्ण क्रीडांगणावर पाण्याचे फवारे आपल्याला पसरवायचे आहेत आणि त्यासाठी विनंती आहे आपल्या दुचाकी रस्त्याच्या बाहेर पार्किंग स्लॉट आपल्याकडे आहे आणि तिथे पार्क करा. मॅचच्या दिशेने जाऊया. धावसंख्या आहे सध्या स्कोर कार्डवर 48. गडी बाद झाले 3 आणि इथून पुढचं समीकरण जर आपण पाहिलं 12 चेंडू आणि 29 धावा. 12 चेंडू आणि 29 धावा. 14.50 ची सरासरी गरजेची असेल. रिक्वायर्ड रन रेट 14.50. इथून देखील दोन्ही संघांसाठी सामना खुला आहे. 77चं टार्गेट होतं. पहिल्या डावामध्ये 76 बनवल्या गेल्या. आता कोणता गोलंदाज वापरायचा यासाठी रणनीती बनवावी लागेल आणि प्लॅन हे डोक्यात असून चालत नाहीत ते एक्झिक्यूट करावे लागतात. आणि आता मैदानामध्ये जर आपण एक नजर टाकली तर गोलंदाजीसाठी बहुधा आता ही जबाबदारी 12 मध्ये 29 असताना एजाज कुरेशी आपल्या खांद्यावर घेईल. रस्त्यावर ज्या दुचाकी आहेत त्या कृपया पार्किंग मध्ये पार्क करा. आमचे व्हॉलंटियर्स जर त्या गाड्या घेऊन बाजूला पार्क करत असतील तर अशा वेळेला आपण मनात राग मानू नका. त्यामुळे आपण सहकार्य करा. वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायची. एजाजच्या खांद्यावरती जबाबदारी. आज देखील एजाज का मिजाज इथे पाहायला मिळणार का हा प्रश्न सध्या अनेक मायबाप क्रिकेट रसिकांच्या मनात देखील असेल कारण आयकॉन म्हणून दाखल झाल्यानंतर भरपूर अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांची पूर्तता सध्या एजाज कुरेशी करेल असं सर्वांनाच अपेक्षित असणार आहे. परंतु 12 मध्ये 29 बनवायचे आहेत समोर असणार आहे. सोमा होळकर पहिलाच बॉल पुढे टाकलाय. जसा टाकला तसा पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट लांबवर मारलाय. षटकार. आमचे डीजे वाले सांगतायत आल्या आल्या जाऊ नका परंतु बॅट्समनने सांगितलंय आल्या आल्या पाठवलाय आणि तो देखील लांबवर पाठवलाय. सकाळी पुणे ते श्रीपूर असा आम्ही प्रवास करत होतो आणि आमच्या पुढे एक टेम्पो ट्रॅव्हलर होता आणि त्याच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. इथे फलंदाजाने सांगितलं लाईन से भटके तो पडेंगे फटके. पुढे टाकला बॉल आणि तो पाठवून दिला लॉंग लेग रिजनला तिथे षटकार ठोकला आणि आता बरोबर धावसंख्येचा आकार 54 वर पोहोचली आहे. जिगरबाजचे सर्व व्हॉलंटियर्स आपल्याला विनंती आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर आपली आतापर्यंतची जबाबदारी खूप चांगली पूर्ण करत आहात. इथून पुढे देखील ती चांगली पूर्ण करा ही आपल्याला विनंती आहे. चेंडू ज्यावेळेला सीमारेषेच्या बाहेर जातोय त्यावेळेला आपल्याला तो आणून द्यायचा आहे. यासाठी आपलं कौतुक आहे. आपण चांगलं काम करत आहात आणि असंच काम करत राहा. षटकार आले म्हणजे आता समीकरण असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 11. बॅकफुटला गेलाय ढकललाय. जेंटल पुश करो खुश रहो. चांगला प्लॅन आहे. हलक्यात आणि बॉलला ढकललं एकदा मिळते. 55 धावा धाव फलकावर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 10 बॉलमध्ये बनवायचे 22 धावा. 10 बॉलमध्ये 22. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 आल्यात. एजाच्या पहिल्या चेंडूवर षटकार टोकला. दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केले. ही रणनीती चांगली आहे. चला फार वेळ घेऊ नका. विनंती आहे फार वेळ घेऊ नका. आजच्या दिवसात सर्व सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे भरपूर महत्वाचं असणार आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 22 धावा अजूनही बनवायच्या. स्ट्राईक हिंडला आता पुन्हा सज्ज होईल. आप्पा देवकर बरोबरने आहे त्याच्या सोमा होळकर. हे 2 फलंदाज सध्या डाबाला आकार देत आहेत. समोर आहे एजाज कुरेशी. एजाजचा हा बॉल थोडासा बाहेर जात असताना बॉडीला रोल केलाय. हाय बॅक लिप होती. बॉल चला मिड विकेट मधून डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये. तिथे फिल्डर आहे. रन मिळते 1. धावसंख्या 56. अब तक 56 हा चित्रपट भरपूर गाजला. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि साधू आगाशे यांच्या जीवनावर आलेला तो चित्रपट. तब्बल 84 एन्काउंटर ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केले आणि तो चित्रपट भरपूर गाजला होता. अब तक 56. इथे देखील अब तक 56 आहेत.
ओ इथे चांगला बॉल आहे, चांगला बॉल टाकलाय. फुटवर्कची तपासणी केली आहे, खांद्याचा चांगला वापर केला. हीच तर खासियत आहे जज कुरेशीची. प्रसिद्ध केळी उद्योजक पुणे रणजितजी गुंजाळ यांचं स्वागत करणारा षटकार. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. राजनंदनजी नाईक नवरे यांचा देखील सन्मान केला जातो आणि बरोबरच तिथे षटकार आलाय. थोडीशी चूक केली एजाजने, या चेंडू टाकत असताना ती चूक पथ्यावर पडली आहे फलंदाजाच्या. त्याने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. इथे देखील षटकार, बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 62 धावा. चला मैदानामध्ये बॉल पाठवा. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. 62 धावा सध्या धावफलकावर. आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 15 धावा. हा चेंडू भरपूर महत्वाचा असणार आहे. केळीचे प्रसिद्ध यश उद्योजक सुमित काळभोर यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग शॉट. कोणी हलणार नाही, फक्त बॉल हलेल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक दमदार रुबाबदार चौकार. थँक यू डीजे. या षटकामध्ये धावांची लयलूट केली. शेवटच्या बॉलवर देखील चौकार. चाबूक शॉट, छपरा लगवावी तसाच हा फटका. एखादा योद्धा रणांगणामध्ये लढत असताना ज्या पद्धतीने तलवार फिरवतो, अगदी तशीच बॅट फिरवली. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पाठवलाय. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 66 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 11 धावा या सामन्यामध्ये आता बनवायच्या आहेत. पंचांना विनंती आहे, फार वेळ देऊ नका. स्पीडअप करावं लागेल, अनेक सामने पूर्ण करायचे. ड्रिंक्स ब्रेक हा पंचांची परमिशन किंवा परवानगी घेतल्याशिवाय आतमध्ये पाठवू नका. 6 चेंडू आणि 11 धावा. मेजर 11 पिरळे. 6 चेंडू आणि 11 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये आहे ती मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअर वरून डाउनलोड करता येत नाहीत. त्या घडवाव्या लागतात. आता मेहनत करावी लागेल, मशागत करावी लागेल, कारण 6 चेंडू 11 धावा हे समीकरण पूर्ण करायचं. आणि त्यासाठी शेवटच्या षटकामध्ये अजित बडे, जिधर मॅटर बडे उधर अजित खडे. अजित बडेच्या खांद्यावर तो विश्वास ठेवलाय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा बनवायच्यात. कोणता संघ इथे बाजी मारेल? वीर विजय की दुसऱ्या बाजूला मेजर 11 पिरळे. दोन्ही संघांना जिंकायचे. 6 मध्ये 11 बनवायचे. 6 मध्ये 11. पहिला बॉल राऊंड विकेट. कमी गतीचा टाकलाय. पिकअप शॉट कमेंट्री बॉक्सच्या वरतून मारलाय. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मॅसिव्ह हिट. 6 धावा. बॅट थोडीशी क्रॉस केली. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार. अजितने 6 मध्ये 11 हवे असताना. थँक्यू डीजे. डीजे वाले दादा थोडस टाइम मॅनेज करून घ्या. तर 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. पण सामना संपलेला नाहीये. नेल बायटिंग फिनिश. ते बसलेले होते आता उभे राहिलेत, कारण हा सामना चांगला रंगलाय. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. पण मागच्या बॉलवर ठोकलेला षटकार. अप्पा देवकर देवासारखा धावून आलाय. नाव देवकर आहे पण सध्या देवासारखा धावून आलाय आपल्या संघासाठी. 5 चेंडू 5 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल. कटरचा वापर केला. इथे थोडीशी जोखीम आहे परंतु रन मिळेल. एक धाव इथे मिळाली. एक स्लोवर कटरचा वापर. लेग बायचा सिग्नल. पंच इथे कळवतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बायची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 77चा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 73 आहे सध्या धाव फलकावर. स्ट्राईक इनला फलंदाज तयार होईल. समोर आहे अजित बडे. पहिल्या 2 बॉल मध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्या. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. राऊंड विकेटने तयार. पुन्हा गती कमी केली आहे. कमी गतीचा बॉल खेळायचा होता वाशीला. बॉल गेलाय काशीला.
असं चित्र पाहायला मिळालं. बीट केलंय. रस्त्याच्या बाजूने ज्यावेळेला तुम्ही प्रवास करता त्यावेळेला लिहिलेलं असतं नजर हटी तो दुर्घटना घटी. इथे बॉलवर नजर नव्हती. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल, गती चांगली नव्हती असं म्हणता येणार नाहीये, कारण वळण दिलंय. फिंगर रोल केले. 3 चेंडू आणि 4 धाबा. आता 6 सामन्यामध्ये कलाटणी मिळेल. कहाणी में ट्विस्ट. 3 चेंडू शिल्लक आहे. 4 धाबांची गरज आहे. गोलंदाज हाजी तयार. हा चेंडू देखील खुलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर टाकलाय. लगातारचा दुसरा चेंडू. मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजू दे. जोरदार टाळ्या. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 4 धावा. मागच्या षटकामध्ये आपण 12 मध्ये 29ची गरज असताना भरपूर धावा आल्या. त्यानंतर 6 मध्ये 11 पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर सिंगल. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेले आणि आता 2 चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे, पुढच्या 2 चेंडूसाठी डोळे बंद करा. आउटसाइड ऑफ स्टंप. बॉल बाहेर टाकलाय. रन घ्यायची आहे. रन मिळणार नाहीये. विकेट मात्र मिळते. धावबादच्या स्वरूपात विकेट आले आहे. या चेंडूवर देखील करामत केली अजितने. टाळ्या वाजल्या पाहिजे अजितसाठी. हा चेंडू देखील विकेट मिळवून देतोय. आता सामन्याचं समीकरण आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 77चं टार्गेट. तिथून सामना फिरलाय. 6 मध्ये 11 पाहिजे होत्या. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कोणतंही भाकीत तुम्ही करू शकत नाही. क्रिकेटमध्ये भाकीत करणारा पंडित आतापर्यंत जन्माला आलेलाच नाहीये. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 भाकीते खरी ठरली, पण आता या सामन्यामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे जिथे धावा बनवायच्या आहेत 4. अनिलजी नाईक नवरे आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावर अतिथी कक्षामध्ये आसन असतो बा. वेलकम, आपलं स्वागत आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला स्पीडअप करा. पंचांना विनंती, आपण फार वेळ देऊ नका. शेवटचा बॉल शिल्लक. 77 धावांचा पाठलाग करायचा होता. 1 चेंडू आणि 4 धावा. सामना जिंकायचा असेल तर षटकार ठोकावा लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 4 बनवायचे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 मध्ये 4. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार. शेवटचा बॉल. अजित तयार. राऊंड विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल बॅटच्या टोला लागलाय. धाव घेतलेली नाही आणि अखेर शेवटचा बॉल निर्धाव टाकत असताना सामना फिनिश. अजितने पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर जी काय करामत केली आहे त्यानंतरचे पुढचे 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. विकेट घेतली आहे आणि अखेर हा सामना जिंकलाय. वीर विजय संग्रामनगर. अभिनंदन. तर हार्ड लक मेजर 11 पिरळे.